गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. चला, तर पाठीमागे जसे आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टिजमेंट संदर्भात आपण वेगवेगळ्या बॅचेस ऑलरेडी रन केलेले आहेत. तर त्याचीच एक पुढची नवीन सिरीज म्हणून 2026मध्ये होणाऱ्या कॉमर्स बेसच्या जेवढ्या काही एक्झाम असतील त्या सर्व एक्झामसाठी BCom स्पेशल बॅच आपण एक लॉन्च करत आहोत. आणि या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला BCom स्पेशल बॅच संदर्भातच माहिती देणार आहे. ठीक आहे, म्हणजे आजचा व्हिडिओ हा काही आपला लेक्चर नसणार आहे की आपण एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टवरती डिस्कशन करू वगैरे वगैरे असं काही नसणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त आपली जी एक न्यू बॅच 10 एप्रिल 2026 पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही मोडमध्ये ऑनलाईन आणि फेस टू फेस दोन्ही मोडमध्ये स्टार्ट होत आहे, त्या बॅच संदर्भात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. प्रथम तुम्ही महावितरण, सिडको, आपल्या ज्या मल्टिपल बॅचेस होत्या त्यामध्ये महावितरण आली, देन सिडको आली, MIDCची बॅच आली, महाट्रान्सको DY मॅनेजर ॲज वेल ॲज महाट्रान्सको लो डिव्हिजन क्लर्क, त्याच्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि त्याच्यानंतर MMRDAची पण बॅच आली. त्यामध्ये अशा मल्टिपल बॅचेसमध्ये तुम्ही या शॉर्ट ड्युरेशनमध्ये जो काही चांगला रिस्पॉन्स दिला ना, त्या रिस्पॉन्ससाठी खरंच मी तुमचे मनापासून म्हणजे धन्यवाद मानतो. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, आता 2026मध्ये मला माहिती आहे तुमच्या मनात बरेचसे डाऊट्स असणार आहेत, कुठल्या वॅकन्सीज येणार आहेत वगैरे वगैरे. त्याच्यावरती आपण एका वेगळ्या सेशनमध्ये नक्कीच बोलू की कोणकोणत्या वॅकन्सीज येणं अपेक्षित आहे. पण सुरुवातीला मला काय वाटतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही का वॅकन्सी येणार ती वॅकन्सी आपण ग्रॅप करण्यासाठी तयार असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, नाहीतर असं नको व्हायला की ॲडव्हर्टिजमेंट आली आणि चला आपलं प्रिपरेशनच नाही झालं, मग ॲडव्हर्टिजमेंट कुठली येऊ ते आपल्या कामाची आहे का? नाही. तर ॲडव्हर्टिजमेंट केव्हा येईल, कधी येईल, ते आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. ते आपण थोडंसं साईडला ठेवून ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आपण ते करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. आणि त्याचाच एक पार्ट म्हणजे ज्या कोणी विद्यार्थी मित्रांचं प्रोफेशनल नॉलेजचं प्रिपरेशन आणखीनही करायचं राहिलेलं असेल किंवा थोडंफार झालेलं असेल, काही गोष्टी समजल्या असतील, काही गोष्टी समजल्या नसतील किंवा बऱ्यापैकी झालं असेल, बट जो एक कट ऑफचा एक मिनिमम मार्क आहे त्या कट ऑफच्या वर मार्क जात नसतील, तर त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी 2026मध्ये होणाऱ्या इथून पुढच्या सर्वच्या सर्व एक्झामिनेशनसाठी आपली ही स्कोर बूस्टर प्रोफेशनल नॉलेज बॅच आम्ही उद्यापासून म्हणजे 10 एप्रिल 2026 पासून सकाळी 7:15 लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, टाईम सकाळी 7:15 ते 10 पर्यंत आपल्या बॅचेस असणार आहेत. आणि या बॅचेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल असणार आहेत. ठीक आहे, तर ॲज युजल बघा, आपल्या ह्या स्कोर बूस्टर 2.0 या बॅचचं नाव आहे आणि या बॅचची लिंक वगैरे ऑलरेडी मी टेक्निकल अँड नॉन टेक्निकल दोन्ही बॅचेसच्या लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना या बॅचेस परचेस करायच्या असतील त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी प्री लॉन्च ऑफर, तसं तर या बॅचचं प्राईस आहे विद्यार्थी मित्रांनो 1,500 रुपये या बॅचचं प्राईस असणार आहे. पण प्री लॉन्चमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना 1,500 रुपयाची ही बॅच आपण देतोय फक्त आणि फक्त 800 रुपीजमध्ये. प्री लॉन्चमध्ये ही बॅच तुम्हाला कितीला मिळेल विद्यार्थी मित्रांनो? 800 रुपयाला मिळेल. ठीक आहे, ही झालं बॅचची थोडीशी माहिती. आता या बॅचेसमध्ये तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट्स कवर केले जातील आणि नेमकं या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते आपण एकदा इन डिटेलमध्ये पाहून घेऊ. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण जाऊ. एक मिनिट. तर आपली ही बॅच असणार आहे, जसं तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. स्कोर बूस्टर प्रोफेशनल नॉलेज, ज्यामध्ये DY मॅनेजर महावितरण, LDC महाजनको वगैरे वगैरे मल्टिपल पोस्टचे नावं लिहिलेले आहेत. ही बॅच तुम्हाला परचेस करायची आहे. ठीक आहे, मग सर या बॅचमध्ये आणखीन आम्हाला काय काय मिळणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी याच्या अगोदरची स्कोर बूस्टरची बॅच होती ना, त्या बॅचचे सर्वच्या सर्व लेक्चर्स प्लस रिव्हिजन बॅच आणि प्लस आपल्या PDF नोट्स असतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला PYQमध्ये मॉक टेस्ट असतील, ते सर्वच्या सर्व तुम्हाला मिळणार आहे. सोबत
सोबत इथून पुढचे जे काही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत ना, तुम्हाला सेम बॅचमध्ये मिळणार आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला ओल्ड बॅच पण दिली जाईल आणि त्यामध्येच तुम्हाला न्यू बॅच पण दिली जाईल. ठीक आहे. मग सर आता यामध्ये तुम्ही कोणकोणते सब्जेक्ट्स कव्हर कराल? आता इथं इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, की लाईक आता कुठले सब्जेक्ट घ्यायचे, तर आपल्याला ना थोडंसं रिसेंट जो ट्रेंड चालू आहे, मग रिसेंट ट्रेंड तो TCS असू द्या, IBPS असू द्या, आणखीन तरी ऑफिशियली आपली कुठलीही एक्झाम MPSCकडे गेलेली नाही आहे, बट भले MPSCकडे जाऊ द्या. मी काय म्हणतो माहिती आहे का, एक्झाम कोणीही घेऊ द्या, TCS घेऊ द्या, IBPS घेऊ द्या किंवा MPSC घेऊ द्या, आपण एक्झाम कंडक्टिंग बॉडी कुठलीही असू द्या, आपण परिपूर्ण तयारी करून घेणार तुमच्याकडून. ठीक आहे. मी तुम्हाला नक्की सांगतो, जर तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजचे 50 क्वेश्चन आले ना, तर त्या 50च्या मिनिमम 90% क्वेश्चन तुम्हाला या बॅचमधून 100% सॉल्व्ह होणार, ही माझी गॅरंटी. फक्त तुम्ही मन लावून इमानदारीनं प्रिपरेशन करायला पाहिजे. ठीक आहे. तर चला, आता मी तुम्हाला एक एक सब्जेक्ट संदर्भात सांगतो, कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला या बॅचमध्ये कवर होतील तुमचे. राईट्स. इथे बघा, सगळ्यात महत्त्वाचा तुमचा पहिला सब्जेक्ट असेल कॉस्ट अकाउंटिंग. कवर होईल का? 1 मिनिट. तुम्हाला याच्या अगोदर ओल्ड बॅच न्यू बॅच डन. जस्ट मिनिट. इकडे बघा, कुठलं सब्जेक्ट मिळेल तुम्हाला. कॉस्ट अकाउंट मिळणार आहे का? येस, कॉस्ट अकाउंटचे कॉस्ट अकाउंट ह्याच्यामध्ये कवर असणार आहे. फायनान्शियल अकाउंट कवर असणार आहे. कमर्शियल लॉज कवर असणार आहेत. आता सर कमर्शियल लॉजमध्ये कोणकोणते लॉज येतात? तर मित्रांनो, आपला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, सेल ऑफ गुड्स ॲक्ट आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आहे, मल्टिपल लॉज आहेत यामध्ये. त्याच्यानंतर कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे. हे सर्व अकाउंटिंगचा पार्ट झाला. याच्यासोबत तुम्हाला आणखीन काय मिळणार आहे? फायनान्शियल अकाउंटिंग कव्हर करून दिलं जाईल. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 आणि इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हे दोन्ही ॲक्ट तुम्हाला मी अपडेट करून देणार आहे. अपडेट इन द सेन्स तुम्हाला मी शिकवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर GST सुद्धा शिकवलं जाईल. त्याच्यानंतर बघा, मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे. बँकिंग अवेअरनेस. आता बघा, ज्या मुलांनी IBPS एक्झाम दिल्या असतील, IBPS खास करून IBPS जिथे जिथे एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे, IBPSचा फोकस या पॉईंटवरती नक्की असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं ऑलरेडी ब्रॅकेटमध्ये मेन्शनही केलं आहे, ओनली रिलिव्हंट ओनली फॉर IBPS एक्झामिनेशन्स. ठीक आहे. तर हे सुद्धा शिकवलं जाईल. मिसलेनियसमध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या जातील. मिसलेनियस टॉपिकमध्ये आता जसं उद्याच्या मॉर्निंग सेशनला तुम्ही या, आपला लाईव्ह सेशनमध्ये आमचं Day 1 याच्यावरतीच असणार आहे की याचा इन डिटेल कंटेंट काय काय असणार आहे. आपण Day 1 मध्ये आपल्या उद्याच्या मॉर्निंग क्लासेसमध्ये आपल्या ॲप्लिकेशनवरती मॉर्निंग क्लास सगळ्यांसाठी ओपन फॉर ऑल असणार आहे. त्या बॅचमध्ये तुम्ही या, अटेंड करा, याच्यावरती एक एक पॉईंट डिस्कस करा की नेमकं बॅचमध्ये काय काय शिकवलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट याच्यावरती पण बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. ऑडिटिंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे बघा, कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला कव्हर केले जातील. मी तुम्हाला एकदा रिवाईज करून देतो. पहिला कुठला कव्हर करून दिला जाईल तुम्हाला? फायनान्शियल अकाउंट. दुसरा कॉस्ट अकाउंट. तिसरा मॅनेजमेंट अकाउंट. त्याच्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट, ज्याला आपण FM म्हणतो. मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग, कॉर्पोरेट लॉज. कॉर्पोरेट लॉमध्ये आपला कंपनीज ॲक्ट आला, LLP आला, सेल ऑफ गुड्स ॲक्ट आला, वगैरे वगैरे सर्वच लॉज आले त्याच्यामध्ये. आणि मिसलेनियसमध्ये तुमचे आपण लेबर लॉज कव्हर करू. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकिंग अवेअरनेस सुद्धा कव्हर केलं जाईल. आणि आत्ता रिसेंटली जी एक्झाम झाली ना, जी मी स्वतःसुद्धा अपेअर केलेली आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, त्याच्यामध्ये लिटरली विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे इकॉनॉमिक्स आहे त्याचे आपण ब्रॉडली 2 पार्ट करतो, एक मायक्रो आणि दुसरा मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर लिटरली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या एक्झाममध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सवरती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सचा एक सर्टेन पार्ट कव्हर करावा लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. ओके. देन ऑडिटिंग सुद्धा कव्हर केलं जाईल आणि बाकी मिसलेन्स पार्टसुद्धा तुमचं कव्हर केला जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, यालाच जोडून स्कोर बूस्टर जी आपली एक सर्वात फेमस बॅच आहे. राईट. आता आपलं तुम्हाला माहिती आहे, ओल्ड बॅचमध्ये आपल्याकडे ऑलरेडी 30 नंबर ऑफ मॉक टेस्ट अवेलेबल होतं. आता त्याचंही पुढचं पाऊल म्हणून आपण एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे, स्कोर बूस्टर 50 मॉक टेस्ट सिरीज. स्कोर बूस्टर 50 मॉक टेस्ट सिरीज. आता सर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तर जसं नावाप्रमाणेच बघा, 50 टेस्ट दिल्या जातील. त्याच्यामध्ये पहिल्या 20 टेस्ट प्युअरली IBPS पॅटर्नच्या असतील, पुढच्या 20 टेस्ट प्युअरली TCS पॅटर्नच्या असतील, आणि त्याच्यानंतर पुढच्या आणखीन 10 टेस्ट या IBPS पॅटर्ननुसार असतील. आणि बॅलेन्स ज्या 20 टेस्ट आहेत ना, त्या अदर जे एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहेत रिलिव्हंट, जसं की MPSC,
त्याच्याप्रमाणे तुम्हाला दिल्या जाणार आहेत. आणि या टेस्ट सिरीजमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 50 टेस्ट तर मिळतीलच, प्लस तुम्हाला सांगतो एक मिनिट लक्ष द्या, प्लस तुम्हाला एक्झाम हा मॉक टेस्ट तुम्ही जसा सबमिट कराल ना, तुम्हाला इमिडिएटली त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलं जाईल. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनच्या खाली तुम्हाला त्याचं एक ब्रीफ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. मग सर ही बॅच स्कोर बूस्टर बॅचमध्ये इन्क्लूड आहे का? नाही. मी आत्ता सांगतो, ही बॅच स्कोर बूस्टर बॅचमध्ये इन्क्लुडेड नाही आहे. आता यामध्ये इकडे बघू शकता तुम्ही, ऑलरेडी इथं तुम्हाला जरी 30 दिसत असेल ना, तर आजच्या डेटची एक टेस्ट अपलोड झाली आहे. 31 मॉक टेस्ट ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. जोपर्यंत त्याच्या 50 टेस्ट अपलोड होत नाहीत ना, तोपर्यंत मित्रांनो हा कोर्स तुम्हाला 200 रुपीजमध्ये मिळेल. त्याच्यानंतर याची प्राईस ऑलरेडी 350 रुपीज असेल. म्हणजे याच्यावरती प्री लॉन्च ऑफर आहे का? तर ऑफकोर्स आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, या अशा मॉक टेस्ट आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता एक मॉक टेस्ट कशा सॉल्व्ह करायच्या वगैरे ते तुम्ही ॲक्च्युअल ॲपवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला समजेल, असं समजणार नाही. ठीक आहे. जर तुम्हाला आणखीन काय डाऊट्स असतील तर तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी लिंक तर ॲपची दिलेलीच आहे, पण तुम्ही कमेंट करूनही विचारू शकता. ठीक आहे. तर भेटूया मग. ज्या मुलांनी ऑलरेडी कोर्स वगैरे जॉईन केलेलंच असेल त्यांना तर ऑलरेडी माहिती आहे, उद्या सकाळी 7:15 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. आणि उद्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी काय डिस्कस करू, तर डिटेलमध्ये आपला 1 बाय 1 प्रत्येक सब्जेक्टचा एक टॉपिक आपण डिस्कस करू, की त्या टॉपिकचा एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर दर दिवस आपले 3 तास क्लास चालतील, 7:15 ते दॅट इज 7 ते जवळपास 10 किंवा 10:15 वाजेपर्यंत. ठीक आहे. चलो, थँक्यू.